वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा द्या ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आज गणपतीचा दुसरा दिवस आहे, ऋषीपंचमी आहे आणि आज आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे. तर माझी मोठी जाऊबाई आणि दीर बसणार आहेत पूजेला, तर मी तुम्हाला दाखवते. चला आता सगळी पूर्ण तयारी करीतली आहे भटजी काकांनी. मकर वगैरे सजवला सगळं काय. हे बघा, आता इथे आपले हे गणपती बाप्पा, गणपतीची पण पूजा वगैरे झालेली आहे. हे बघा, आज सकाळी लाडू चढवले प्रसादाला. इथे जेवणाची तयारी चालू आहे. काका आता प्रसाद बनवणार. एक काम करा, रवा किती किलो? 1.25 किलो तुम्ही सांगितलं तसं. हां, 1 किलो लापसी. एवढं पाणी नव्हतं घालायला पाहिजे, थोडं पाणी घालून फक्त एक शिटी मारायची. बाहेर येतं ते सगळे, बाहेर शिट्टीने वाजले की बाहेर येणार आणि तो सुका होणार. काका याच्यात पूर्ण 1 किलो घी टाकले ना. काका कसे प्रसाद बनवतात ते तुम्हाला मी दाखवते. भटजी काका 1 किलो घी घेतलेले, 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, दूध 1.5 लिटर. हे बघा, इथे पाणी ठेवले प्रसादाला उकळायला. 1 लिटर घी आपलं, 1.25 किलो हे रवा वगैरे, साखर 1.25 किलो, काजू बदाम 4 वळे वगैरे. कैची बाहेर. तीन केळी करणार ना. 1.25 किलो प्रसादाला 3 केळी. काय आहे पूजेचा प्रसाद बघा कसा बनवतात. हाँ देखिए, पहिले तूप टाकलं, नंतर 3 केळी टाकली, नंतर रवा टाकला आणि आता सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे एकदम भाजून घेणार आहेत सगळं रव्यामध्ये. पावसामुळे काय ऐकायला पण येणार नाही.
7-8 मिनटं रवा चांगला भाजून घेतलेला आहे बघा. कसं तूप सुटलेलं आहे, पूर्ण जमा झालेलं आहे असं मध्ये सेंटरला. आता 1.5 लिटर टाकणार ना तू? मग 1 लिटर दूध टाकणार आहे. आपण गरम करतो पण काकाने कच्चंच दूध टाकलं. चला, ही एक नवीन आपल्याला टीप मिळाली. कच्चं पण दूध आपण वापरू शकतो. आणि 1 लिटर पाणी. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं. मिश्रण एकजीव करून द्यायचं आहे. स्लो करायचा एकदम गॅस. साखर आपली 1.25 किलो. नमस्कार. तुम्ही आईला काय काळजी नाही. या काकांना काय सांगायचं लागत नाही. तर लास्टला साखर टाकली, त्याच्यानंतर वेलची पावडर आपली. ठेवते. तर आपल्या इथे बघा मस्तपैकी प्रसाद झालेला आहे. कॉर्नरला
इकडे वाटाण्याची भाजी चालू आहे बघा. आचारी नवीन आले, महाराज मुंबईवरून मागवले खास. टाकला ना, 3 चमचे टाकले ते 6 चमचे टाकले बस. पूजा चालू झालेली आहे, संपत आलेली आहे बघा. प्रसाद दाखवला पूजेला. कुटुंबीय त्याने आज आपल्या चरणाजवळ ही सत्यनारायणची पूजा बांधण्याची त्याप्रमाणे बांधलेली आहे. त्या व्यतिरिक्त ग्रामदेवता, कुलदेवता, ठिकाणदार, महापुरुष, मागील मुख्य देवता यांचा नारळ वेळा मान करायचा त्याप्रमाणे काढलेला मान्य करून घ्या. त्यांची सकल इच्छा, सकल हेतू पूर्ण करा. ही पूजा करत असताना त्यांच्या हातून किंवा त्यांच्या विचारातून काय चूक आपल्याला क्षमा करा. त्यांच्या कुटुंबातल्या कोणाच्या यातून काय चूक आपल्याला क्षमा करा. या वास्तूमध्ये काय तुमच्या दोष असतील ते तुमच्या कुठे दूर करा. इथपासून मुंबई परदेशी त्यांच्या काही ज्ञाती बांधवांचे त्यांना समाधान करून त्यांच्या घरांकरा रक्षण करा. तसंच त्यांच्या घरातील जी काही लहान मुलं विद्याभ्यास घेत असतील त्या विद्याभ्यासामध्ये काही अडीअडचणी असतील तुमच्या कुठे दूर करा. तसंच त्यांच्या घरातील जी काही महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग नोकरी धंदा व्यवसाय करत असतील त्या नोकरी धंदा व्यवसायामध्ये काही अडीअडचणी असतील तुमच्या कुठे दूर करा. ही केलेली सेवा आपल्या त्याने रुजू करून घ्या आणि याच्याही म्हणजे सेवा करून घ्या. तुझा आपल्याला क्षमा करा मला. बॅटरी आहे कोणाकडे? हे लोक दोन्ही सत्याने तुझ्याकडे न्या. आता एक फोटो काढावा. आवाज पकड. आधी व्हिडिओ बनायचे आणि थोडा थोडा करूया, प्रॅक्टिस करा.
चालू केलंय नाही केलंय काढला चालू आहे. नंतर ना हे झाल्यानंतर ना पटकन सगळी जण पाठी वळायची हा आणि मग अशा करून असं करायचं. समजलं हे काय? ए ईशा एक काम कर ना, केलं की ना आपण जरा. अरे ताक पिऊया ना, हे पियायचं आहे, हे पियायचं आहे मला. अण्णा मी मग कोण पकड, मग कोण आहे, कोण आहे? इकडे ना. हे बघ इकडे. अरे ते देवाचं आहे. देवाचं येड्या तू महाकाल दिसशील. सर्वात श्रेष्ठ यशस्वी रियांश थर्ड स्टेप काय सर्च करा. ऐक ना यांची दाखव दाखव रियांश दाखव. हो वाव चांगलं. सर्च करा ना, नाच ग घुमा फक्त एक वर टाकलं तरी गाणी सगळी येणार. ए सोम हे पकड ना असं जरा. हात दुखला त्याचा. हा थांब. हा शाबाश हुशार. सगळ्यांनी डान्स करायला द्या इकडे. मी देते ते फिरता फिरता झाकून ठेवा, डिश ठेवा वर. प्रसाद एकत्र करायचं, झोपतो नाचतो जरा. एक मिनिट. आज पूजेचा दुसरा दिवस म्हणजे गणपतीचा तिसरा दिवस. काल पूजा वगैरे सगळं तुम्हाला दाखवलं, भजन बिजन वगैरे. तर रात्री लेट झाला म्हणून व्हिडिओ संपवला नव्हता, तर आता मी व्हिडिओ संपवते. तर तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आता मी परत हा तिसरा दिवस मी दुसरा व्हिडिओ चालू करते. वेलकम टू. तर चला मी आता हा दुसरा व्हिडिओ चालू करते परत.